न्यूज समोर येते। उर्मिला मातोंडकर यांनी शरद पवारांची मुंबईमध्ये भेट घेतलेली आहे। आताची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। उर्मिला मातोंडकर यांनी शरद पवार यांची मुंबईमध्ये भेट घेतलेली आहे। उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना मुंबईमध्ये लोकसभेची उमेदवारी देखील मिळालेली आहे आणि त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। आणि नुकतीच जी महत्त्वाची बातमी समोर येते ते आहे की शरद पवारांची उर्मिला मातोंडकर यांनी भेट घेतलेली आहे। उर्मिला मातोंडकर आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे आणि उर्मिला मातोंडकर या लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत। अभिनयामध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर आता राजकीय कारकिर्दीला उर्मिला मातोंडकर यांनी सुरुवात केलेली आहे आणि पहिली लोकसभेची निवडणूक त्या लढवतात काँग्रेसकडून आणि शरद पवार यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे आणि उर्मिला मातोंडकर यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। आमचे असिस्टंट एडिटर मनोज भोयर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। मनोज, उर्मिला मातोंडकर आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे, भेटीचं नेमकं कारण काय असू शकतं? यात काही ही सामान्य भेट आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष या दोघांची आघाडी आहे महाराष्ट्रामध्ये आणि इतक्या मोठ्या नेत्याला भेटावं इतकाच त्याच्या मागे हेतू आहे। कारण आणि यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक गुडविल वाढवणं, कारण आताच राजकारणात पदार्पण केलं। उत्तर मुंबईमधून ती लढते, अत्यंत हेवीवेट तिथे भाजपचे खासदार आहेत गोपाळ शेट्टी आणि त्यांच्या विरोधातही उर्मिला मातोंडकर बॉलिवूडचं आपलं करिअर सोडून आता ती तिथे मैदानात उभी झालेली आहे। खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात आहेत, पण शरद पवार यांना भेटावं कारण उर्मिला मातोंडकर यांचे वडील हे राष्ट्रदलामध्ये होते आणि त्याच्यामुळे शरद पवारांशी त्यांची ओळखही होती जुनी। त्या अर्थाने त्यांची आजची मुंबईतली ही सिल्वर ओक निवासस्थानी भेट होती। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की गोपाळ शेट्टींच्या विरोधात उर्मिला मातोंडकर यांना लढणं इतकंच सोपं नाही, कारण त्याच लोकसभा मतदारसंघातनं संजय निरुपम यांनी माघार घेतली होती। त्यांना तिथून लढायला सांगितलं होतं काँग्रेसने, पण त्यांनी तुलनेत थोडासा सेफ असा गजानन कीर्तीकर यांचा मतदारसंघ निवडला आणि त्याच मतदारसंघातनं ते उभे आहेत। पण हे कठीण आव्हान आहे, पण तरीही उर्मिला मातोंडकर यांनी पेललं आणि त्या ठिकाणी गोविंदापूर्वी डिलिमिटेशन होण्याच्या पूर्वी राम नाईकांच्या विरोधात ही मोठी लढत झाली होती आणि गोविंदा हे जिंकूनही आले होते अभिनेते। त्यामुळे अभिनेत्री असल्याचा एक फायदा आहे, मराठी उत्तम बोलते त्यामुळे त्याचाही एक फायदा आहे, वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधते आणि सातत्यानं प्रचार सुरू आहे। त्यामुळे काँग्रेसच्या मोठे नेते सुद्धा त्यांच्या मतदारसंघात प्रचारासाठी येण्याची शक्यता आहे। म्हणून शरद पवारांनाही ही सूत्रांची माहिती आहे की शरद पवारांना त्यांनी विनंती केली की त्यांनी त्यांच्या मतदारसंघात यावं, प्रचार करावा, कारण काल सुद्धा मिलिंद देवरा यांच्या प्रचारात परवा शरद पवार हे मिलिंद देवरासाठी यांनी एक छोटी प्रचार सभा घेतली होती दक्षिण मुंबईमध्ये आणि उत्तर मुंबईमध्ये आले तर शरद पवारांच्या प्रचाराला फायदा होऊ शकेल हे उर्मिला जाणते आणि तोही त्याच्या मागे एक अंतस्थ हेतू या भेटीमागे होतात। निश्चितच उर्मिला मातोंडकर यांना शरद पवार आता किती साथ देतात आणि त्यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र भोयरजी, उर्मिला मातोंडकर आणि गोपाळ शेट्टी यांच्यामधली ही लढत चुरशीची होणं अपेक्षित आहे, मात्र एकूणच हा जर मतदारसंघ पाहिला तर कोणते महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीमध्ये असतील? अर्थातच मुंबईमध्ये जर आपण दक्षिण मुंबईपासून जर सुरुवात केली आणि उत्तर मुंबईपर्यंत हे शेवटचं टोक आहे, सर्वात महत्वाचं म्हणजे जुन्या जर्जर झालेल्या ज्या इमारती आहेत त्याचं पुनर्वसन, पुनर्विकास हा सर्वात महत्वाचा मुद्दा मुंबईमध्ये आहे। कारण मुंबईमध्ये लोकसंख्या प्रचंड दाटीवाटीची आणि अत्यंत छोट्या जागेमध्ये सुद्धा खूप इमारती उभ्या झाल्या, चाळी उभ्या झाल्या आणि त्यामुळे त्या चाळींचा विकास करणं हे महत्वाचं। जसं दक्षिण मुंबईमध्ये हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि राहुल गांधींनी जो मुद्दा हातात घेतला की 500 स्क्वेअर फूटचं घर या लोकांना दिलं जाईल, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे। तो 350 स्क्वेअर फूट पर्यंत होता या भाजपच्या सरकारमध्ये आणि राहुल गांधी यांनी आश्वासन दिलं की त्यांचं सरकार आलं तर 500 स्क्वेअर फूटचं घर हे दिलं जाईल। त्यामुळे धारावीतला पुनर्विकास असेल, तिथलं पुनर्वसन असेल, वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे महत्वाचे मुद्दे आपल्याला दिसतात। दक्षिण मध्य मुंबई असेल, दक्षिण मध्य मुंबई आणि झोपडपट्टीतला पाण्याचा प्रश्न असेल, त्यांच्या टॉयलेटचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, मुंबईतला
रेल्वेचा विकास हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे. पूनम महाजन यांच्या मतदारसंघामध्ये, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये बांद्रा आणि कुर्ला हे महत्वाचं रेल्वे स्टेशन आहे. त्याचा विस्तार होण्याची खूप निश्चितच गरज आहे. मुंबईच्या या संपूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत आणि मतदार राजा या मुद्द्यांवरती कुणाला कौल देतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद मनोज भोयर या संपूर्ण माहितीसाठी. तर उर्मिला मातोंडकर यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि एक सदिच्छा भेट आपण या भेटीला म्हणू शकतो. मात्र त्यामागे प्रचार हा देखील एक महत्वाचा मुद्दा असू शकतो. उर्मिला मातोंडकर या काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत. गोपाळ शेट्टींबरोबर त्यांची ही निवडणूक असणार आहे.